पाऊस लागलेला आहे बघा. बोट आहे तिकडे आणि तुम्ही बघू शकता पाण्याने पूर्ण भरलेले आहेत बोट वगैरे. आता आपली सुद्धा बोट पूर्ण आहे बघा. झाड वगैरे पूर्ण कसे कसे आलेले आहेत आम्हालाच माहिती या खाडीमध्ये. हा शिकलान गेला मंडळी आपण चाललेला होता बोटीवर. भरपूर पाऊस वगैरे लागलेला आहे इकडे आणि निश्चित त्यांची बोट आणि आपली बोट वगैरे घेऊन जाणार आहोत आपण खाडीमध्ये, कारण भरपूर पाऊस लागलेला आहे, वादळ वगैरे आलेलं आहे इकडे. त्यासाठी आपण आता बोट घेऊन चाललेलं आहे खाडीत. आता आपल्या बोटीमध्ये जे आपल्या लाईटीसाठी लागणारे जे बॅटरी वगैरे होत्या ते सर्व आपण काढलेले आहेत आणि घरी आणलेले आहेत. आता आपण चाललेले आहेत बोट घेऊन, कारण भरपूर पाऊस वगैरे लागलेला आहे. कालपासून जो पाऊस लागलेला आहे बोटीचा जो पाणी वगैरे काढायला भरपूर त्रास होतो आहे आपल्याला. तर आपण आता आपल्या ज्या बोटी वगैरे आहेत ते खाडीमध्ये घेऊन चाललेल्या आहेत. सध्या तरी आता पाणी जरा कमी दिसतो आहे, त्यासाठी बोट खाडीत नेऊन झाकणार आहेत आपण कापडाने. तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये. गाईज कंटिन्यू राहा बघा. भरपूर पाऊस लागलेला आहे आणि जो किल्ला आहे तो सुद्धा दिसत नाही आता. हे बघा तुम्ही बघू शकता समोरच जो किल्ला आहे तो सुद्धा दिसत नाही पाण्यामुळे. आणि जे किल्ल्यात जाणारे लोक आहेत ते बघा भरपूर अशी लोक थांबलेले आहेत बोटीसाठी, वारलासाठी पण बोटी सुद्धा ह्या किनाऱ्याला आलेले नाहीत, त्यासाठी पब्लिक सुद्धा थांबलेले आहे. तर मित्रांनो हे बघा निखिल त्यांच्या बोटीतले आपण बॅटरी वगैरे आणलेली आहे आणि आम्ही थकलेले आहेत म्हणून आता इथे उतरवलेले आहे. आता जवळच आहे घराकडे, आपण आता ठेवणार आहेत घराकडे आणि डायरेक्ट निघणार आहेत. हा चला. आणि आपली बोट बघा समोरच आपली बोट आहे आणि तुम्ही बघू शकता भरपूर पाऊस वगैरे लागलेला आहे. हे बघा आपले काका सुद्धा आलेले आहेत, बोटीचे पाणी वगैरे काढायला आलेले आहेत ते. चला काय आता निघूया बोटीवर आपण. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या बोटीकडे बघा भरपूर असा मोजे वगैरे फुटत आहेत आणि हे बघा मोठे पप्पा त्यांनी सुद्धा बोटीचं सामान वगैरे काढायला लागलेलं आहे. तर काही तुम्ही बघू शकता आता आपल्या बोटी वगैरे घेऊन चाललेल्या आहेत. भरपूर पाऊस वगैरे लागलेला आहे, तुम्ही बघू शकता बघा कसा पाऊस लागलेला आहे भरपूर. आणि तर मित्रांनो आता आपण बोटीवर आहेत आणि निखिल त्यांची बोट आहे आणि आपली बोट आपण घेऊन चाललेले आहेत. बघा तुम्ही बघू शकता वादळ किती आलेला आहे, बोट पूर्ण हालते आपली आणि किनारी पण तुम्ही बघू शकता भरपूर पाऊस लागलेला आहे आणि या साईडला सुद्धा किल्ला सुद्धा पूर्ण झाकलेला आहे. आता आपण आपली बोट घेऊन चाललेले आहेत. बघायचे बघा आणि पहिल्यापेक्षा आता भरपूर पाऊस लागलेला आहे, जरा कमी झालेला पण आता भरपूरच पाण्याला जोर आणि वारा सुद्धा भरपूर सुटलेला आहे इकडे. मित्रांनो हे बघा किती मोजे वगैरे आलेले आहेत आणि आपली बोट सुद्धा चाललेली आहे भर पावसामध्ये. पप्पा बोट चालवत आहे बघा, तुम्ही बघू शकता पप्पा बोट चालवायला लागलेले आहेत. काय तर भरपूर पाऊस लागलेला आहे बघा, भरपूर पाऊस लागलेला इकडे माझ्या पाठी तुम्ही बघू शकता आणि मोठमोठे मोजे पण बघू शकता बघा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपली मोठ्या काकांची बोट बघा ती खाडीच्या आतमध्ये आता चाललेली आहे आणि आपली सुद्धा आता बोट खाडीच्या आतमध्ये घेऊन जाणार आहेत. आपण सुद्धा पोहोचलेले आहेत, बरेच प्रवास झालेला आहे आपल्याला, 1-1.5 तासाचा प्रवास झालेला आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता काही जणी मासे सुद्धा पकडायला लागलेले आहेत, जाळी टाकून मासे पकडायला लागलेले आहेत तुम्ही बघू शकता. तर आपली सुद्धा बोट खाडीच्या आतमध्ये जाणार आहेत. हे बघा तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आपली बोट वगैरे चाललेली आहे बघा, किती किनाऱ्यावरून चाललेलं आहे. खाडीच्या आपण आता आतमध्ये आहेत आणि
बऱ्याचशा जवळून चाललेल्या किनाऱ्यावरून आहे बघा. आणि इकडे बराचसा पाणी आहे, म्हणजे खोल पाणी आहे इकडे या साईडला आतमध्ये. आणि आपण किनारीमधून आता चाललेल्या आतमध्ये तुम्ही बघू शकता कशा प्रकारे खाडी आहे वाकडी तिकडी बघा. बराचसा आता इकडे निवट्या वगैरे दिसत आहे, मासले वगैरे भरपूर दिसत आहे पाण्यामध्ये. खाडीमध्ये भरपूर मासले वगैरे आहे. तर आपण आता बोट आपली डायरेक्टली ते नेणार आतमधल्या साईडला, म्हणजे तुम्हाला हा कोपरा दिसतोय, या कोपऱ्यावरून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. बघा तिकडे सोने काका त्यांची, म्हणजे मोठ्या काका त्यांची बोट सुद्धा तुम्हाला दिसते समोर. मासली भरपूर आहे पाण्यामध्ये, तुम्ही बघू शकता. तुम्हाला दिसते की मला माहित नाही, पण इकडे आम्हाला भरपूर अशी मासली, बोय मासली, कोळंबी वगैरे उडताना दिसते इकडे. मित्रांनो आम्ही आता इथे थांबलेले आहेत, कारण आमच्या बोटीचं जी डिझेल वगैरे आहे ते संपलेलं आहे मशीनचं. आणि आता हे बघा तुम्ही बघू शकता आपण खाडीच्या पूर्ण आतमध्ये आहेत आणि झाडापानातून आपण आलेले आहेत. बाबा अजून पुढं का नाही काय सर. बघा आपण दुसऱ्यांकडून डिझेल घेतलेलं आहे आणि तुम्ही बोटीच्या वरती पण बघू शकतात भरपूर झाडाची पानं वगैरे पडलेली आहेत बघा. तर मित्रांनो हे बघा तुम्ही बघू शकतात आपण आता फायनली पोहोचलेले आहेत खाडीच्या आतमध्ये, म्हणजे आपण तिकडे बोट्या वगैरे ठेवतात तिकडे आपण पोहोचलेले आहेत. आणि बऱ्याचशा बोट्या इकडे ठेवलेल्या आहेत, तुम्ही बघू शकतात बोट्या झाकून वगैरे सर्व ठेवलेल्या आहेत. आणि आता आपली सुद्धा बोट आता आपण झाकून ठेवणार आहेत. हे मोठे काका त्यांची बोट सुद्धा त्यांनी दोरी वगैरे बांधून ठेवलेली आहे, म्हणजे तिकडे कापड वगैरे बांधायसाठी. आणि बाकीच्या आपल्या जोडीला बोट आलेल्या हे आणि 2 बोटं आलेल्या आहेत. बाकीच्या ह्या बरेच वर्ष झाले इकडे बोट आहेत, मी बघतोय ह्या बरेच वर्ष झाले बोट आहेत तिकडे. आणि तुम्ही बघू शकतात पाण्याने पूर्ण भरलेले आहेत बोट्या वगैरे. आता आपली सुद्धा बोट पूर्ण हे बघा झाड वगैरे पूर्ण कसे आलेले आहेत आम्हालाच माहिती या खाडीमध्ये. आणि बघा तुम्ही बघू शकतात हा जो ब्रिज आहे त्याच्या त्या साईडला सुद्धा पाणी आहे भरपूर, त्या साईडला पाणी जमा झालेलं आहे. आणि इकडून बघा आता ह्या बोट आपण या साईडला आपण बांधणार आहे आपली बोट वगैरे घ्यायचं. आता आपली ज्या बोट वगैरे आहेत त्या आपण झाकून वगैरे ठेवलेल्या आहे बघा. बाकीच्या बोट आहेत त्या सुद्धा झाकून ठेवलेल्या आहेत. हे बघा कापड वगैरे आणले आहेत सर्वांनी. निखल त्यांची सुद्धा बोट झाकून ठेवलेली आहे बघा. आणि आपली सुद्धा बोट पूर्ण झाकून ठेवलेली आहे. मी आता वरच्या साईडला बसलेला आहे आणि बाकीच्या बोटे सुद्धा आलेल्या आहेत बघा. बाकीच्या बोटे सुद्धा आलेल्या आहेत खाडीमध्ये. चला आता आपण निघणार आहेत. तर काही भरपूर टाइम झाला आपण इकडे आहेत. आणि हा मेल्याचा पोर येडा खपला नाही काय मत. चलो गाइस अभी निकलते घर पे. हा शिकलान गेला झाले मी उघडलाय उसाले खड्डे पकडून पाणी बाप्पा बघे चालला डिझेल घेऊन. गाइस आपण आता फायनली बोट वगैरे आपली खाडीमध्ये ठेवलेले आहे आणि झाकून वगैरे ठेवले आहे कापडाने. आणि तुम्ही बघू शकता भरपूर पाऊस सुद्धा लागलेला आहे. पाऊस काय कमी व्हायचं नाव घेत नाही आहे. हे बघा बाकीचे आपण काही ना काय बघत चाललेले आहेत. आता समुद्रावरूनच आपण घरी निघालेले आहेत, कारण आतमधून भरपूर पाणी जमा झालेलं आहे, त्यासाठी आपण समुद्रावरून चाललेले आहेत. आता सोलर वगैरे पप्पाने घेतलेला आहे, सोलर वगैरे आहे ते सुद्धा काढलेलं आहे. आणि तुम्हाला दाखवतो आपण आपल्या मामाची वाडी. तुम्ही बघू शकता मामाच्या वाडीला आता सध्या आपण तिथून आलेले आहेत. तिथून जाणार आपण डायरेक्ट घरी.